धनगर समाजातील युवक महेश बिडगर यांना कुठलेही कारण नसताना पोलीस ठाण्यातून बाहेर आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुष मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी 11 जुलै रोजी गंगाखेड शहरात सकल धनगर समाज व विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक भव्य आणि तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पोहोचला, ज्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची, महेश बिडगर यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली। या मोर्चा दरम्यान स्थानिक आमदार आणि पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मोर्चाच्या सांगतेवेळी तहसीलदार उषा किरण शृंगारे आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। दुसरीकडे हा मोर्चा सुरू असतानाच मोंढा परिसरात काही समाजकंटकांनी कृषी व मशिनरी व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करत लोखंडी रॉडने 2 व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात दोन्ही व्यापारी गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। व्यापाऱ्यांनी या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून व्यापारी वर्गाला संरक्षण देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। याच दरम्यान मोर्चातील काही आंदोलक तरुणांनी तहसीलदारांचे वाहन अडवून वाहनाला नवीन नंबर प्लेट का नाही असा जाब विचारत रेल्वे फाटकाजवळ कोदरी रस्त्यावर काही काळ रस्ता रोको केला। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। मात्र या घटनांमुळे गंगाखेड शहरात काही काळ कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।